शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी। हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत, खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील। इथे INS विक्रांत युद्धनौका, आमची भारतीय युद्धनौका विक्रमी, जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा 1971चा बांगलादेश, त्या युद्धनौकेच्या व्यवहारात सुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले, 58 कोटी रुपये। हा चोर इथेच बसलाय मुलुंडला, त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा। हे चोरच आहेत ना, हे चोरच आहेत, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? यांनी देशच विकून खाल्लेला आहे। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे। शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता। आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन, उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते, अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। काल जो मालवणला प्रकार झाला, गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना। काय प्रकार आहे हा? पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर, पोलिसांची कॉलर पकडता। गृहमंत्री आहात ना आपण, तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत, धक्काबुक्की करतायत, धमक्या देतायत? काय चाललं या राज्यामध्ये? ही कायदा सुव्यवस्था? राष्ट्रपती काय करतायत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे। शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय त्याच्यावर त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलतायत। इंडियन नेव्हीवर ढकलतायत।